नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तिरुपती शेळके, एक वैद्यकीय अधिकारी म्हणून मी सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागे माझा काही प्लॅन नाही आहे. मी प्रत्येक वेळेस व्हिडिओज प्री प्लॅन्ड असतात, बट मागच्या 20 दिवसामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी आजचा व्हिडिओ बनवतो आहे. थोडं म्हणजे एकाच गोष्टीवर मला फोकस करायचं, ती गोष्ट म्हणजे मेंटल हेल्थ. तर दिवाळीनंतर मला वाटतं जस्ट मागच्या 20 दिवसात मला 3 सुसाईडचे पोस्टमॉर्टम आमच्या PHCला आले. आणि यापेक्षाही मनाला लागणारी गोष्ट म्हणजे ते तिन्ही सुसाईड अशा व्यक्तींकडून झाले होते जे की ज्या वयामध्ये आपण कम्प्लिटली मॅच्युअर असतो. एकाचं वय 50+ होतं, एकाचं वय 30 वर्ष, एकाचं 28 वर्ष आणि त्यात 28 वर्षाची स्त्री पण होती. म्हणजे जनरली अशा गोष्टींचं मला काही वाटत नाही, किंवा ॲज अ डॉक्टर या गोष्टी आमच्यासाठी नॉर्मल तर म्हणता येत नाही, पण हॅबिच्युअल किंवा गोष्टी अशा घडतात. अशा गोष्टी आपण रोज पाहतो, अशा गोष्टी दैनंदिन आयुष्यात आमच्या घडतात. पण नक्कीच जे व्यक्ती त्यांच्यासोबत राहतात किंवा सहवास करतात अशा व्यक्तींसाठी हा नक्कीच एक शॉक आहे. मला असं वाटलं की या गोष्टीवर आपण पण थोडं बोलायला पाहिजे. आणि जेव्हा मी या 3 व्यक्तींचा पोस्टमॉर्टम केलो आणि काय ॲक्च्युली ह्यांनी का केलं असेल, तर याची कारण खूप क्षुल्लक होते. कुणाचा मुलगा त्यांचा ऐकत नव्हता, कुणाचा नवरा त्याचा ऐकत नव्हता, कुणाचं घरच्या सासूसोबत जमत नव्हतं आणि कुणाची बायको सोडून गेली होती. म्हणजे आपल्या जीवनासमोर ही कारणं मित्रांनो खूपच क्षुल्लक आहेत. तर मग मी जेव्हा या गोष्टींवर बघितलं तेव्हा मी जस्ट आता मेंटल हेल्थवर विचार करत होतो की यार असं का होत असेल, लोकांच्या आयुष्यामध्ये असं का होत असेल. आणि मी जेव्हा याचा डेटा बघितला, 2022च्या डेटानुसार भारतात सुमारे 1,71,000 आत्महत्या नोंदल्या गेलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या आत्महत्येमध्ये 18 ते 30 वयोगटातील हिस्सा आहे तो जवळपास 35% आहे. तर आपल्याला विश्वास बसणार नाही की इतके लोक, इतके तरुण मंडळी आज आत्महत्येकडे का जातात. आपल्याला वाटत असेल की हे फक्त अशिक्षित लोकांमध्ये किंवा सर्वात जास्त रेट केरळासारख्या सुशिक्षित राज्यामध्ये. आजकाल मी बघतोय, मी माझ्या गावामध्ये जातो, गावामध्ये बऱ्याच मुलांना बोलतो, तर गावामध्ये कायम कंपॅरिझन चाललेलं असतं की फलाण्याचा मुलगा हा बनला आहे तर तू काय करतोस, तुझ्यासोबतच होता तर तू आज मागेस. पण मी माझ्या सर्व पालकांना किंवा जेवढे काही वडीलधारी लोक आहेत त्यांना एवढंच सांगेन की तुमचा मुलगा वेगळा आहे, तो मुलगा वेगळा आहे, प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, प्रत्येकजणात पोटेन्शियल वेगळं आहे. तुम्हाला घंटा फरक नाही पडायला पाहिजे की एखाद्याचा मुलगा IAS बनला, एखाद्याचा मुलगा डॉक्टर बनला, एखाद्याचा मुलगा IITN बनला. या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. या गोष्टी तुमच्यासाठी मॅटर नाही केलं पाहिजे. तुमचा मुलगा तुमच्या मुलाचं पोटेन्शियल, जे पॅशन आहे ती फॉलो करतोय का. शिकलेली मुलं, बरीच शिकलेली मुलं आहेत, चांगलं शिक्षण झालेलं आहे, ते जॉबच्या शोधात आहेत. मान्य आहे, भारतामध्ये बरेच मुलं जॉबलेस आहेत, त्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. एज्युकेशन सिस्टम आहे, पॉलिटिक्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण या गोष्टीवरून तुम्ही सुसाईड हा मार्ग पत्करणार का? तर नक्कीच नाही मित्रांनो. आणि मी कायम सांगेन की लाईफ हॅज इन्फायनाईट ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही फक्त त्या संधीची वाट बघा, तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करा, तुम्हाला कोणती गोष्ट आवडते ती बघा. XYZ सोबत तुमचं कंपॅरिझन नक्कीच करत बसू नका. गोष्ट कायम लक्षात ठेवा की मॅच्युरिटी किंवा तुमचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे एजनी कधीच येणार नाही. एक 14 ते 15 वर्षाचा व्यक्ती जास्त मॅच्युअर राहू शकतो एका 60 वर्षाच्या व्यक्तीपेक्षा. तुमचे आईवडील शेतात दिवसभर काम करतात, तुमचे आईवडील तुमच्यासाठी खूप कष्ट करतात, तुम्ही 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं अभ्यास करताय, तरी पण तुमचं कुठं सिलेक्शन होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी जरी असतील मित्रांनो, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही गिवअप करू नका. तुम्ही ज्या पण क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रामध्ये फक्त इतकंच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काहीतरी असं शिकायचं आहे जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिकली काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी आज MBBS झालो आहे, मला मान्य आहे मला गव्हर्नमेंट जॉब आहे, पण मला गव्हर्नमेंट जॉब नसला तरी माझ्यामध्ये इतकं पोटेन्शियल असलं पाहिजे की मी बरेच प्रकारचे पेशंट्स मी ट्रीट करू शकतो. कामयाब नाही, काबिल बनू. तर तुम्हाला सर्वांना काबिल बना. तुम्ही याच्यासोबत कंपेअर किंवा त्याच्यासोबत कंपेअर करत बसू नका. तुम्ही प्रत्येकजण वेगळे आहेत, एव्हरीवन इज युनिक. आणि जेव्हा पण कधी डिप्रेशन किंवा खूप जास्त स्ट्रेस आला असेल तर बिंदास जे काही मित्र आहेत त्यांना त्या गोष्टी शेअर करा.
आणि तो जो पिरियड असतो, तो व्हल्नरेबल जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्येच मुलं सुसाईड किंवा बाकीच्या गोष्टी अटेम्प्ट करण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कोणती एक्झाम, कोणती ऑपॉर्च्युनिटी किंवा कोणतंही कंपॅरिझन हे तुमच्या लाईफपेक्षा कधीच मोठं असू शकत नाही. ह्या गोष्टी सर्वांच्या आयुष्यात येणार आहेत. तुम्हाला स्ट्रेस येणार आहे, तुम्हाला संकट येणार आहेत, तुमचं कंपॅरिझन होणार आहे. तुम्ही कुठेही गेलात, तुम्ही काहीही व्हा, तुमच्यासोबत 2 लोकांची तुलना कायम होणारच आहे. पण ह्या गोष्टीला कंटाळून न जाता तुम्ही स्वतःला कसं बेटर बनवता येईल, दिवसेंदिवस स्वतःला कसं बेस्ट बनवता येईल, फक्त याच गोष्टीवर तुम्ही फोकस करा. आणि शेवटी जाता जाता इतकंच सांगेन, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. तर चला मित्रांनो, इतकंच सांगेन की लाईफ इज अबव ऑल. जीवनामध्ये जीवनापेक्षा मोठं काहीच नाही आहे, बाकी सर्व नंतर. तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.